चला तर मंडळी, सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत अस्सल गावरान कोल्हापुरी काळ्या मसाल्यातील झणझणीत चिकन रस्सा व गरम गरम ज्वारीची भाकरी व सोबतच जिरा राईस। प्रथम चिकन स्वच्छ करून 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो व कोथिंबीर चिरून घेतली आहे। आता हे आपण चिकनवर घालून घेणार आहोत। प्रथम त्यावर हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट व आपण चिरून घेतलेले कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून घेऊया। आज बरेच दिवसांनी मी रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहे। काही कारणांमुळे मला रेकॉर्डिंग करणे जमत नव्हते। आपण माझे व्हिडिओ जर प्रथमच बघत असाल तर चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। आता आपण हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवून देऊया व गॅस मंद करून याला चांगली 10 मिनिटे वाफ येऊ देऊया। वाफ आले की त्याला चांगले पाणी सुटेल व त्या पाण्यातच प्रथम आपण याला थोडं शिजवून घेऊया व नंतर एका बाजूला टोपामध्ये मी पाणी गरम केले होते ते यात टाकून घेणार आहे व ते झाकण ठेवून परत मंद गॅसवर शिजत ठेवायचे आहे। अशी उकळी आली की मगच आपल्याला झाकण ठेवून गॅस मंद करायचा आहे व 15 मिनिटे ते शिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण इथे मसाला काढून घेऊया। मसाल्यासाठी मी इथे एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे। थोडेसे आले लसूण व 2-3 हिरव्या मिरच्या व थोडेसे ओले खोबरे घेतले आहे। ओले खोबरे नाही घेतले तरी चालेल, कारण आपण सुके खोबरेही घालणार आहोत, तेच जास्त घालून घ्यायचे। ओले जिन्नस तेलावर चांगले भाजून झाल्यावर आता आपण 4-5 बेडगी मिरच्या व अर्धी वाटी सुके खोबरे घेऊन तेही चांगले भाजून घेणार आहोत। त्यातच 2 छोटे चमचे धणे, 1 छोटा चमचा जिरे, 7-8 काळी मिरी, 4-5 लवंगा व 1 छोटा दालचिनीचा तुकडा व अर्धा चमचा खसखस घालून तेही चांगले परतून घेणार आहोत व नंतर आपण हे सर्व मिश्रण थंड करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर व पुदिना घालून हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत। मसाला तयार होईपर्यंत आपले चिकनही मंद आचेवर छान शिजले आहे। आता आपण त्याला थोडे 5 मिनिटे झाकून ठेवूया व गॅस बंद करूया। त्यानंतर एका पातेल्यात 2 चमचे तेल गरम करून त्यात आपण तयार केलेले वाटण व कढीपत्ता व तमालपत्र घालून फोडणी करूया। त्यातच घरगुती लाल तिखट किंवा कोणतेही लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे घालून त्यावर चवीप्रमाणे मीठ घालून हे चांगले परतून घेऊया व त्यातच आपण जे चिकन शिजवून घेतले आहे ते घालून मसाल्यात चांगले परतून घेऊया। 2 मिनिटे झाकण ठेवून चांगले तेल सुटू द्यावे। नंतर झाकण उघडून चिकनचे सूप त्यात घालून घ्यावे। एक उकळी आली की गॅस मंद करून 5 ते 6 मिनिटे मसाल्यात चांगले शिजवून घ्यावे। अशा प्रकारे आपला झणझणीत चिकन रस्सा तयार आहे। बरोबर खाण्यासाठी मी जिरा राईस व गरम गरम ज्वारीची भाकरी केली आहे। तुम्ही अशा प्रकारे बनवा, खा व रेसिपी आवडल्यास शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। पुन्हा भेटूया अशाच घरगुती चवदार रेसिपींसह।